नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, हा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना आय टी ब्रांच घ्यायची आहे, ओके, मग अशा आय टी ब्रांचसाठी जे काही टॉप कॉलेजेस आहे, या कॉलेजेसचा आपण कट ऑफ कॅटेगरी वाईज फुल डिटेल्समध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा, मी एक टेबलच आहे, आपली ही वर्ड फाईल आहे. सिरियल नंबर, कॉलेज कोड, नेम ऑफ कॉलेज, ओके, कॅटेगरी वाईज आहे. ओके, जी ओपन, जी ओबीसी, जनरल, ओके, एस सी बी सी, एस टी, एस सी आणि VJNT. ओके, अशी सगळे कॅटेगरीज आपण इथं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, पहिल्या नंबरवर जे काही कॉलेज आहे VJTI मुंबई माटुंगा. ठीक आहे. तर बघा, लास्ट इयरचा ओके जो काही जनरल ओपनसाठी पहिल्या कॅप राऊंडसाठी जो काही क्लोजिंग रँक होता तो होता 242. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडमधून समजा आय टी ब्रँचसाठी जर तुम्हाला VJTI जर ट्राय करायचं असेल तर 242च्या जवळपास तुमची रँक पाहिजे. आपण यावर्षी काय करू, प्लस मायनस तुम्ही 10 पकडून घ्या, म्हणजे 232 पण जाऊ शकते, 252 पण जाऊ शकतो. ओके, तसंच जर तुम्ही जनरल ओबीसी आणि SCBC साठी बघितलं तर 733 रँक होती. ओके, ST साठी 13,606, SC साठी 4,557 आणि VJNT साठी होती 2,355. हे होतं पहिल्या नंबरच्या कॉलेजसाठी. सेकंड नंबरचा कॉलेज बघा, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येते की CUP मध्ये IT ब्रांचेस नाही आहे, त्याच्यामुळे CUP कॉलेज इथे तुम्हाला दिसत नाही. ओके, बघा, PICT कॉलेज जी काही जनरल ओपन कॅटेगरीसाठी रँक होती IT ब्रांचसाठी ती होती 1,159, OBC SCBC साठी बघा 1,567, ST साठी 26,440, SC साठी 8,756 आणि VJNT साठी 5,836. तुम्ही बघा, म्हणजे जसं कॅटेगरी चेंज होते तसा जो काही कट ऑफ आहे तो तुम्हाला चेंज होताना दिसतोय. ओके, आफ्टर दॅट तिसऱ्या नंबरवर कॉलेज होतं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ओके, ओपनसाठी होतं 2,390, OBC SCBC 2,750, ST साठी 37,910, ST साठी SC साठी 10,707 आणि VJNT साठी 7,014. चौथ्या नंबरचा कॉलेज आहे DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विले पार्ले मुंबई. आणि या कॉलेजचं काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा खासियत काय की लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती आहे. त्याच्यामुळे एखादी विद्यार्थी म्हणा समजा जर गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा राहिला तर त्याला इथे खूप चान्सेस आहे. बघा कसे चान्सेस आहे मी सांगतो. बघा, जनरल ओपनसाठी ओके त्याला जो काही रँक लागतो तो 2,436 होता. ओके, ही जनरल ओपनसाठी झाला. ओके, आणि L ओपन म्हणजे स्पेशली लेडीजसाठी जी काही रँक लागते ती होती 3,664. ओके, आणि बघा MI म्हणजे काय, लिंग्विस्टिक मायनॉरिटी. येत्या लक्षात, लिंग्विस्टिक मायनॉरिटी 9,278 येत्या लक्षात. आणि TFWS मध्ये जो विद्यार्थी फॉर्म भरतो त्याच्यासाठी होते 2,586. म्हणजे बघा, तुम्ही आपल्या इथे 4 प्रकारच्या कॅटेगरीज बघितल्या तर 4 कॅटेगरीपैकी ही जी काही कॅटेगरी आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, समजा एखाद्या विद्यार्थीचा समजा टीशीवर जर त्याची मायनॉरिटी समजा तो गुजरातीचा असला, एखादा विद्यार्थी समजा गुजराती राहिला तर त्याच्यासाठी रँक बघा 9,278. ओके, म्हणजे जर मायनॉरिटीचा विद्यार्थी असेल तर त्याला इथं खूप चान्सेस आहे. आफ्टर दॅट बघा, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्पेशली फॉर द वुमन, कर्वेनगर पुण्यामध्ये कॉलेज आहे. बघा, आता इथं बघा स्पेशली वुमनचं कॉलेज असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी L ओपन, LOBC, SCBC, LST, LSC म्हणजे स्पेशली लेडीज कोड्यासाठी दिसतो. L ओपनसाठी बघा तुम्ही 3,659, OBC SCBC साठी बघा 4,425. ओके, बघा इथं ओपनपेक्षा SCBC OBCचा जो काही कट ऑफ आहे तो जास्त गेला. ST साठी बघा 64,737, SC साठी 19,253 आणि VJNT साठी 19,220. बघा, जसं जसं आपण म्हणजे एक एक कॉलेज खाली येत आहे, जसं 5व्या नंबरवर आलो तर जो काही रँक आहे तो बघा कसा वाढत चालला. ठीक आहे. आता बघा, ताडोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ बँड्रा मुंबईचं कॉलेज आहे. इथे पण बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी आहे. आता जो एखादा सिंधी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला इथं खूपच फायदा राहणार आहे. ओके, जनरल ओपनसाठी बघा 4,157, L ओपनसाठी बघा 5,944 आणि बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटी समजा सिंधी राहिला तर 55,220 आणि पहिल्याच कॅप राऊंडसाठी त्याची काय होती, क्लोजिंग रँक होती. TFW साठी 4,217. म्हणजे ताडोमल शहाणीमध्ये ओके तुम्हाला जर लागत असेल तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी असेल तर जबरदस्त चान्स आहे. म्हणजे 55,220 रँक पाहिजे पहिल्या राऊंडसाठीच, आणि ती पण IT ब्रांचसाठी. आफ्टर दॅट बघा, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCCOE, म्हणजे पुण्यामधलं प्रायव्हेट जर कॉलेज जर बघण्याचा प्रयत्न केला तर PICT नंतर या कॉलेजचं नाव पुण्यामध्ये येत असतं. तर बघा, ओपनसाठी बघा 4,739, SCBC OBC 6,711, ST साठी 63,473, SC साठी 18,253 आणि VJNT साठी 14,400. ओके, आफ्टर दॅट VIT
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ओके, पुण्यामधलं कॉलेज, PICT पिंपरी चिंचवड, VIT, ओके, ही अशा रेंजचे कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहे सगळे. 4,811 ओपनसाठी, 6,534 SCBC OBC साठी, 58,858 ST साठी, 18,932 SC साठी आणि 12,461 VJNT साठी. ओके. आफ्टर दॅट विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी, चेंबूरचं कॉलेज आहे. जनरल ओपनसाठी बघा 8,013, एल ओपनसाठी 9,048, लिंग्विस्टिक मायनॉरिटी 1,56,467 आणि TFWS साठी जर बघितलं 6,119. ठीक आहे. आफ्टर दॅट लास्ट कॉलेज आहे, हा कॉलेज कोणता आहे, हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं कॉलेज आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही, ओपनसाठी 8,518, SCBC OBC साठी 10,118, ST साठी 81,379, SC साठी 29,257 आणि VJNT साठी 21,084. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे सगळं होतं. मी सगळ्या प्रकारची माहिती दिली. तर कॉलेज कोड, कॉलेजचं नाव काय, कॉलेज कोणत्या रिजनचं आहे, ओके, तो प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे, जसं VGTI झालं गव्हर्नमेंट झालं, वालचंद झालं गव्हर्नमेंट झालं, PICT, त्या आफ्टर दॅट DJ सांगवी, बाकी हे सगळे जवळपास कॉलेजेस कोणते प्रायव्हेट कॉलेजेस, आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे इथं लक्षात. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारची रँक मिळेल त्याच्यावरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आणि आपण या चॅनल थ्रू स्पेशली कोणत्या प्रकारचं कॉलेज मिळू शकतं तुमच्या रँकनुसार, तुमच्या पर्सेंटेजनुसार, याच आपण जास्त गोष्टी आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.